हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? पूर्वाचा लवकरच बर्थडे येतोय आणि तिच्यासाठी आम्ही खूप छान आणि खास अशी गोष्ट घेतलेली आहे. आतापर्यंत आम्ही तिच्यासाठी खास करून ही गोष्ट घेतलीच नव्हती, तर ती काय आहे ती दाखवते पटकन. सो पूर्वासाठी अशी ही सुंदर सिल्कची साडी घेतली आहे. खरं सांगू का, आत्तापर्यंत आम्ही तिच्यासाठी साडी घेतलीच नाहीये. मुली साडी कुठं नेसतात, ड्रेस घालतात आणि शाळा असल्यानंतर शाळेचा ड्रेस वगैरे असतो. आधेमध्ये कार्यक्रम सुद्धा असतात तेव्हा सुद्धा लेहंगा किंवा ड्रेसेस ती वापरते. आम्हालाही असं कधी वाटलं नाही की तिच्यासाठी स्पेशल अशी कधी साडी घ्यावी म्हणून, आणि तिनंही कधी आग्रह केला नाही. मला वाटलं साडीशिवाय म्हणजे आणखीन छान अशी गोष्ट काय असणार, नाही का? आणि मलाही असं होतं की पहिली साडी तिला घेऊ ना, ती खूप स्पेशल आणि छान असावी. आणि तिच्यासाठी आम्ही ही सिल्कची साडी घेतली आहे. ॲक्च्युली ही मी ट्रिपवरून आणली आहे. तीही होती ही साडी घेताना आणि तिलाही फार आवडली. याची प्राइस म्हणाल तर जवळपास 20,000 रुपये आहे. येस, आय नो, खूप साऱ्या कमेंट्स अशा येतील की पूनम एवढी महाग साडी घेण्यापेक्षा तिला एखादा दागिना घ्यावा म्हणून. आणि खरंच या गोष्टीला मी सुद्धा ॲग्री करते. पण खरं सांगू का, अशी एक आईवडिलांकडून मुलीला साडी हवी की ती कायम तिच्याजवळ ठेवेल वर्षानुवर्ष. आणि आत्तापर्यंत म्हणाल तर मी ज्या काही छान सिल्कच्या साड्या पाहिल्या आहेत ना, 50-50 वर्ष त्या साड्यांना काही होत नाही, इतक्या सुंदर आणि त्या व्यवस्थित राहतात. आम्हालाही असं होतं की पहिली जी साडी आम्ही तिला घेऊ ना, ती स्पेशल आणि छान असावी आणि कायम तिच्याकडे राहावी म्हणून. म्हणजे जेवढं शक्य आहे किंवा ती ठेवेल त्या पद्धतीनं असं. पूर्वासाठी ही साडी खूप आनंदाने घेतली, पण मी कुठंतरी थोडीशी इमोशनल झाले. लग्न झालेल्या स्त्रिया रिलेटेड करू शकतात ॲक्च्युली. लग्न होऊन आपण सासरी जातो, पण माहेरची साडी आपल्याबरोबर असते. ती फक्त साडी नसते, तर आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद असतो, माहेरच्या लोकांचं प्रेम आणि आपुलकीसुद्धा त्यामध्ये असते आणि एक मोठा पाठिंबासुद्धा आहे, असं आपल्याला त्या साडीतून जाणवतं. लग्नाच्या वेळी म्हणा किंवा सणावाराला माहेरहून मुलीला साडी दिली जाते आणि त्याचबरोबर मुलगी जेव्हा घरी जाते आणि घरच्यांचा निरोप घेते तेव्हासुद्धा तिला एक साडी दिली जाते. मला वाटते ही साडी म्हणजे एक प्रतीक आहे आणि त्या पाठीमागची भावना खूप मोठी आहे. मग नवीन लग्न होतं आणि वर्षभर जे काही सण येतात ना, आणि मुलगी जेव्हा घरी येते तेव्हाही तिला साडी दिली जाते. खरं सांगू का, जेव्हा लेक माहेरहून सासरी जाते आणि ती दुसऱ्या ठिकाणी जाणार असते, नाही का, सगळ्या गोष्टी तिच्यासाठी नवीन असतात. मला वाटते जेव्हा ही साडी तिला मिळते किंवा नेसून जाते ना, तिला एक बळ येतं प्रॉपर असं, आणि कुठलंही संकट समोर आलं तरी ती त्याला सामोरे जाते आणि प्रेमानं सगळ्या लोकांना आपलंसं करते. कारण त्या साडी पाठीमागं नुसतं ती साडी महाग आहे किंवा स्वस्त आहे ही भावना नसून त्या पाठीमागे सगळ्यांचे आशीर्वाद आणि एक प्रकारचं म्हणजे तिला बळ देणारी एक शक्तीच असते, असं मला पर्सनली वाटतं. सण समारंभ असेल, मंगळागौरी असेल, डोहाळे जेवण असेल, म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपली माहेरची लोकं येतात ना, गोडधोड घेऊन येतातच, आहेर वगैरे घेऊन येतातच. पण त्यात एक स्पेशल गोष्ट असते, ती म्हणजे लेकीसाठी साडी, आणि त्यामध्ये असतं भरपूर भरपूर प्रेम आणि इमोशन्स, नाही का? बरं, माझी मुलगी किती साडी नेसणार आहे हे मला माहीत नाही. पण माझ्या ज्या काही भावना आहेत ना, खरंच मी तुमच्यासमोर मनमोकळ्यापणाने सांगितल्या आणि मला खरंच खूप भारी वाटतं आहे. अधूनमधून आपली जी माणसं असतात ना, त्यांच्याबरोबर खूप छान मनातल्या गोष्टी शेअर करतो, नाही का? तर ही एक साडीची गोष्ट तुमच्याबरोबर मी शेअर केली. आजकाल फॅशनमुळे साडी फारशी नेसली जात नाही किंवा आजकालच्या मुली किती नेसतात हेही माहीत नाही. पूर्वा किती नेसेल हेही मला माहीत नाही. पण साडीबद्दल माझी भावना खरंच एक वेगळी आहे आणि ती तुमच्याबरोबर मी शेअर केली. ॲक्च्युली माझ्या लग्नात ज्या लग्नाच्या 5 साड्या असतात ना, त्याची प्राईस या साडीच्या प्राईसची अर्धी किंमत सुद्धा नसेल. पण आपल्याला असं नेहमी वाटतं की आपल्याला ज्या काही गोष्टी मिळालेल्या आहेत ना, त्याच्यापेक्षा चांगल्या, बेटर आणि खूप छान पद्धतीनं आपल्या मुलांना मिळाव्या म्हणून. नेहमीच प्रत्येक आईवडिलांची ही इच्छा असते. मुलीसाठी पहिली साडी घेतली आहे त्यामुळं थोडीफार मी इमोशनल झाली आहे. खरंच बघता बघता मुलं अशी मोठी होतात, नाही का? आणि म्हणजे टाईम कसा निघून जातो आपल्याला कळत नाही. म्हणून नेहमी म्हणते की मुलांबरोबर भरपूर टाइम स्पेंड करायला हवा.
मुलं कधी मोठे होतील आणि पाखरासारखी उडून जातील हे आपल्याला माहीत नसतं नाही का. शिक्षणासाठी असेल, जॉबसाठी असेल, त्यांचं एक लाईफ आहे. सो येस, मी भरपूर टाईम मी फॅमिलीबरोबर, मुलांबरोबर घालवत असते. माझ्या ज्या काही पर्सनल आणि बेसिक गोष्टी असतात ना, त्या थोड्या बाजूला ठेवते. आणि हीच साडी, हाच कलर घेण्याचं कारण म्हणजे तिलाही खूप आवडली होती. ह्या माझ्या ज्या काही साड्या आहेत त्या तिच्याच आहेत ॲक्च्युली, पण एक असते ना स्वतःची स्पेशल साडी, तर तीही तिच्यासाठी असणार आहे. सो लवकरच पूर्वाचा बर्थडे आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेलच. पुन्हा घडी घालून बॉक्समध्ये ठेवते आणि ती जेव्हा नेसेल तेव्हा तुम्ही सर्व पाहालच. माहीत नाही आता कुठल्या तर सणाला वगैरे किंवा एखाद्या कार्यक्रमाला ती नेसेल. सो येस, आम्ही दोघंही खूप खुश आहोत. त्यात मी म्हणाल तर म्हणजे खरंच मला खूप भारी वाटते. एकदम लाईट वेट, हलकी, तिला झेपेल अशी, म्हणजे हेवी वगैरे नाहीये. सो या, चला तर पूर्वाच्या बर्थडेची थोडीफार मला तयारी करायची आहे आणि ती म्हणाल तसं म्हणजे तिच्या आवडीचं फूड बनवेन, तिच्या आवडीचा केक असणार आहे आणि डेकोरेशन वगैरे छान करायचं आहे. पण माहीत नाही, आजकाल मुलांना ह्या गोष्टी फारशा आवडत नाहीत. तर अशा होत्या साडीबद्दलच्या माझ्या मनात असलेल्या भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या येणाऱ्या भावना. खरं सांगू का, प्रत्येक स्त्री माहेरची साडी या विषयावर ना भरपूर भरभरून मनसोक्त बोलू शकते. चला तर असो, आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.